महायुती सरकारच्या काळात सुरू झालेली लाडका भाऊ योजना गुंडाळण्याची हालचाल सुरू झालेली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती ताण येतोय आणि त्यामुळेच लाडका भाऊ योजना बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती आणि यात सरकारकडून 5,000 रुपयांपर्यंतचं स्टायफंड 6 ते 36 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी दिलं जातं। मात्र या योजनेसाठी खासगी कंपन्या तसंच विद्यार्थ्यांनी सुद्धा पाठ फिरवली आहे। भरत मोहोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। भरत, काय सांगाल? आपण पाहतोय की लाडकी बहीणमुळे आता भाऊ दोडका होताना दिसतोय। नक्कीच वैष्णवी, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजना ही आणली होती आणि त्यामध्ये 5, 10 आणि 15,000 अशा पद्धतीने स्टायफंड देण्यात येणार होता। मात्र सध्या तिजोरीवरचा ताण आणि विद्यार्थी आणि खासगी कंपन्यांची जो थंड प्रतिसाद आहे त्यामुळे लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही गुंडाळण्याच्या हालचाली मंत्रालय स्तरावरच्या उच्च पदस्थ सूत्रांनी दिलेल्या आहेत। आणि यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की केंद्र सरकारने जी केंद्रीय पातळीवरती अप्रेंटिसशिप योजना आणलेली आहे त्या योजनेमध्ये ही योजना सामील करून देण्याचा सुद्धा एक प्रयत्न सुद्धा या सगळ्या माध्यमातून सुरू आहे। वैष्णवी, धन्यवाद भरत, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे। आपण पाहतोय की लाडका भाऊ योजना गुंडाळण्याची सूत्रांकडून माहिती मिळते, तसं अनेक योजनांना लाडकी बहीणचा फटका पडताना दिसतोय। नेमकं या योजनेचं काय होतं पाहावं लागेल।